नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आपण एक नवीन सेगमेंट सुरू केलेला आहे, जसे की तुम्हाला माहित असेल, कारण चांगला प्रतिसाद मिळतोय। तर राज्यातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या रोज रात्री 9 वाजता तुमच्या समोर आपण मांडतोय। अत्यंत ठळक बातम्या। रितेश देशमुख सलमान खानला भेटला, सलमान खान रितेश देशमुखला भेटला, दोघांनाही आनंद झाला। या प्रकारच्या बातम्या वाढवण्यात येणार नाही इथे। अत्यंत ठळक बातम्या 4 किंवा 5 अत्यंत महत्त्वाच्या दिवसभरात घडलेल्या त्या तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न आपण करतोय। आणि त्यामुळेच अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून ठेवा, कारण रोज रात्री 9 वाजता आपण भेटतोय। पहिल्या बातमीकडे वळूया। अत्यंत दुःखद बातमी आज आहे। आज अत्यंत दुःखद बातमी ही घडली आहे की मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचं आज निधन झालेलं आहे। वयाच्या 38व्या वर्षी त्यांचं निधन झालं। प्रिया मराठे यांचं कर्करोगानं निधन झालेलं आहे। अनेक मालिका अनेक चित्रपट त्यांनी केलेले आहे, जसे की पवित्र रिश्ता ही हिंदी मालिका त्यांनी केलेली आहे। तू तिथे मी, स्वराज्य रक्षक, संभाजी महाराज ही सुद्धा मालिका त्यांनी केलेली आहे। तर भरपूर काम त्यांनी मराठी इंडस्ट्रीसाठी केलेलं आहे। तर आज त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे। भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना। पुढील बातमी जर आपण बघायची झाली तर पुढील आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागणीवर ठाम आहेत। उद्यापासून त्यांनी वक्तव्य केलं आहे की उद्यापासून पाणी सुद्धा घेणं बंद करणार आहे। आणि त्यामुळेच त्यांनी आज रात्रीपर्यंत सरकारला निर्णय घेण्याचा त्यांनी एक प्रकारे वक्तव्य तसं त्या प्रकारे केलेलं आहे। या संदर्भात आपण जर बघितलं तर मराठा आरक्षण उपसमितीची आज दुसरी बैठक, नक्कीच काल पहिली बैठक झाली होती आणि आज दुसरी बैठक सुद्धा पार पडली आहे। आता नक्कीच याबाबत काय गोष्टी घडतात हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर वळूया आपल्या तिसऱ्या बातमीकडे। शिर्डीतील साईबाबा संस्थाला जागतिक स्तरावर सन्मान। साई प्रतिष्ठानची या ठिकाणी ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंड वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे। धार्मिक, सामाजिक आणि मानव सेवेतील संस्थांच्या योगदानाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल सुद्धा घेण्यात आलेली आहे। अत्यंत आनंदाची बातमी ही आपण म्हणू शकतो। पुढच्या बातमीकडे वळूया। तर पुढची बातमी आहे यंदाच्या गणेश उत्सवात 45,000 कोटीची उलाढाल झालेली आहे। आणि महाराष्ट्राचा यामध्ये जर वाटा बघायचा झाला तर जवळपास 60% वाटा आहे। कॉन्फिडेन्शियल ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स यांचा हा अंदाज आहे। तर नक्कीच भरपूर मोठी उलाढाल ही झालेली आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातून जर बघितलं तर 60% महाराष्ट्राचा वाटा आहे। तर या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या होत्या। एक प्रकारे ब्रेकिंग न्यूज नुसारच आपण ते देतोय समोर आणि अत्यंत शॉर्टमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करतोय की आज दिवसभरात काय काय महत्त्वाच्या गोष्टी घडल्या। नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण रोज 9 वाजता भेटतो। धन्यवाद।